हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की उकळत्या पाण्यामध्ये चपाती घातल्यावर असं कुठला पदार्थ तयार होतो आणि ही एवढी कुठली अशी भन्नाट रेसिपी आहे. तर सांगते, व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान आणि युनिक रेसिपी पाहायला मिळतील. आता बघा, तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही उकळत्या पाण्यामध्ये मी 2 चपात्या घातलेल्या आहे आणि एवढा छान पदार्थ तयार झालेला आहे की मुलांनी पुन्हा आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा ही ते मला फरमाईश केलेली आहे की आई पुन्हा बनव, आणि मी दुसऱ्यांदा बनवत आहे. तर एवढं छान अशी रेसिपी तयार होते. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने बनवायचा आणि कधीच तुम्ही मार्केटमधून असा महागडा पदार्थ आणणार नाही. तर आता फार उशीर न लावता सुरुवात करूया. तर इथे माझ्याकडे चपातीचे 2 चपात्यांचं पीठ उरलेलं होतं, तर मी याच्या छोट्या छोट्या चपात्या करून घेते आहे. 2 ते 3 चपात्या अशा मी करून घेणार आहे. तुम्ही हवं तर दुसरी कणिक भिजवू शकता किंवा चपाती बनवल्यानंतर आपलं पीठ शिल्लक राहतं, तर त्या पिठाच्याही तुम्ही अशा छोट्या छोट्या चपात्या करू शकता. तर आता इथे मी 2 किंवा 3 अशा ह्या चपात्या होतील एवढं मी बनवून घेते आहे. तर बघा, जास्त मोठ्या नाही बनवायच्या, छोट्या छोट्या अशा पुऱ्यांच्या साईजच्या किंवा थोडीफार मोठ्या तुम्ही साईजमध्ये बनवू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता, इथे मी सगळीकडनं सारखी अशी लाटलेली आहे, कुठे जाड नाही किंवा कुठे पातळ नाही. तिच्या कडा वगैरे सगळ्या अशा व्यवस्थित लाटून घ्यायच्या, एकसारखी लाटायच्या आहे. 2 चपात्या लाटून घेतल्या. त्यानंतर इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ती चपाती सोडून घ्यायची आहे. अलगद सोडायची आहे, उकळत्या पाण्यामध्ये सोडायच्या आहेत. तुम्ही पुऱ्यांच्या साईजच्या छोट्या छोट्या बनवल्या तर 2 किंवा 3च टाकायच्या आहेत उकळत्या पाण्यामध्ये. नाहीतर मग 2 टप्प्यामध्ये जर जास्त प्रमाणात बनवल्या तर तुम्ही 2 टप्प्यामध्ये ते पाण्यामध्ये टाकायच्या. आता ते पाण्यामध्ये बघा एक 5 मिनटं आपल्याला ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेतलेली आहे. इथे कांदा मी चौकोनी स्क्वेअर शेपमध्ये कट केलेला आहे. त्यानंतर इथे शिमला मिरची आणि टोमॅटोसुद्धा कट करून घेतला. तुम्ही हवं तर अजूनही त्यामध्ये भाज्या ॲड करू शकता, जसं की कोबी, गाजर किंवा उभ्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता. तर इथे मी चौकोनी शेपमध्ये कट केलेल्या आहेत. तर ह्या भाज्या मी कट करून घेतल्या, स्वच्छ धुतल्या आणि कट करून घेतलेल्या आहे. आता बघा, इथे तोपर्यंत चपाती व्यवस्थित झालेली आहे, पाण्यामध्ये उकळीमध्ये टाकलेली आहे. अलगद आपल्याला झाऱ्याने काढून घ्यायची, पलटी करायची नाही किंवा सारखं हलवायचं नाही. एकदा पाण्यात सोडल्यानंतर तुम्ही 5 मिनटामध्ये ही बाकी प्रोसेस करू शकता, भाज्या कट करून घेऊ शकता. त्यानंतर बघा, ही अलगद आपल्याला झाऱ्याने काढून एका चाळणीवर ठेवायची आहे. दोन्ही पण अशा चपात्या मी काढून चाळणीवर ठेवल्यात. त्याचं पाणी पूर्णपणे व्यवस्थित निथळल्यानंतर चपाती अशी चॉपिंग बोर्डवर ठेवायची आणि पिझ्झा कटरने बघा व्यवस्थित आपल्याला अगदी पातळ अशा व्यवस्थित कापून घ्यायची आहे. म्हणजे नूडल्स असतात ना, तर तुम्हाला प्रश्न पडला होता की ही कुठली भन्नाट रेसिपी आहे. तर बघा, आपण बाहेरून मार्केटमधून नूडल्स आणतो, तर त्या नूडल्स मैद्यापासून वगैरे बनवलेल्या असतात. तर इथे आपण गव्हाच्या पिठापासून, चपातीपासून आपण ह्या नूडल्स बनवणार आहोत. एवढ्या हेल्दी आहेत आणि पोटभरीचा नाश्ता तयार होतो. तर मी एकदा बनवलं तर मुलांना फार आवडलं. मुलांनी पुन्हा फरमाईश केली आणि मी अगदी तशाच पद्धतीने पुन्हा बनवलेलं आहे. तर एवढ्या छान अगदी पातळ आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत आणि अगदी इझी अशा कापल्या जातात. तर बघा, कटरने व्यवस्थित एका साईजच्या आपल्याला व्यवस्थित सगळ्या अशा कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघताय, मी अगदी जवळून दाखवते आणि फार उशीर न लावता अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा रीतीने बघा, मी इथे नूडल्स तयार करून घेतलेले आहे आणि एवढा हेल्दी नाश्ता तयार होतो. तर तुम्ही छोट्या भुकेसाठी किंवा बघा, अगदी असं तुम्ही आता मुलांना सुट्ट्या लागल्यात तर मग हे असं तुम्ही वेगवेगळा नाश्ता बनवून देऊ शकता, अगदी इझी. तर बघा, इथे मी थोडंसं तेल टाकलं आहे कढईमध्ये. ते तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर हे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतली. तुम्ही हवं तर उभ्या साईजचं सुद्धा कट करू शकता. त्यामध्ये तुम्ही गाजर, अजून बघा शिमला मिरची, कांदा हे उभे कट करू शकता. कोबीसुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता. तुमच्याकडे जे पाहिजे असेल, अवेलेबल असेल तेवढ्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता बघा, इथे परतत आल्यानंतर कांदा, इथे थोडी मिरपूड टाकलेली आहे मी.
मिरपूड टाकल्यानंतर चव खूप छान लागते. मिरपूड टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपण इथे थोडेसे वाटाणेसुद्धा टाकणार आहे. तर हे वाटाणेसुद्धा थोडे शॅलो फ्राय असे करून घ्यायचे आहे. म्हणजे शिजवून घ्यायचे अर्धवट त्याच्यामध्ये. खूप छान लागते. आणि त्यानंतर इथे बघा टॉमॅटो केचप घेतलेला आहे. मी टॉमॅटो केचप इथे 2 चमचे घेतलेले आहे. तर टॉमॅटो केचप घेतल्यानंतर आता आपण इथे बघा सोया सॉस घेतलेला आहे. तो पण आपण 1 ते 2 चमचे याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर सोया सॉस, टॉमॅटो केचप आणि याच्यामध्ये अजून आपण रेड चिली सॉस ॲड करणार आहोत. तर रेड चिली सॉससुद्धा इथे 1 ते 2 चमचे टाकायचे आहे. क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. जास्त जर तुम्हाला तिखट स्पायसी हवे असेल तर तुम्ही 3 चमचेसुद्धा टाकू शकता. तर इथे मी रेड चिली सॉस हा मी इथे 2 चमचे घेत आहे. तर मुलांच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचं आहे. आता हे सगळे सॉस टाकल्यानंतर बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघताय कलर खूप छान आलेला आहे. तर चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. तर तुम्ही हक्का नूडल्स विसरून जाल, एवढी छान रेसिपी तयार होते, ते पण हेल्दी. तर आता बघा व्यवस्थित आपण असं परतून घेतलेलं आहे. सॉस टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं, 1-2 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर आपण हे कट केलेले नूडल्स त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. हलक्या हाताने व्यवस्थित असे वर खाली करायचे आहे. तर उलटणीने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने अलगद असे खालचे वरती आणि वरचे खाली असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघताय एवढा छान कलर आला आहे आणि चव तर विचारू नका. तर असे तुम्ही बाहेरून मार्केटमधून कधीच हक्का नूडल्स विकत आणणार नाही. तर मुलं पण एवढे खाऊन खुश होतील की पुन्हा सारखं सारखं असंच बनव असं बोलतील बघा. तर मी इथे 2दा बनवलेलं आहे आठवड्याभरामध्ये. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकलं आहे. याच्यामध्ये अजूनही तुम्ही कांदा पात वगैरे लाईटली अशी कट करून टाकू शकता गार्निशिंग म्हणून किंवा कोथिंबीर. एवढी छान लागते ना. तर बघा झालेत ना छान. अगदी हेल्दी नाश्ता तयार होतो. छोट्या भुकेसाठी किंवा अगदी अचानक मुलांना काही खावंसं वाटलं तर तुम्ही असं बनवून देऊ शकता. एवढे हेल्दी असं नाश्ता तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. झालेत ना छान आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तर एवढं कमी वेळामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तर बघा हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. असे घरच्या घरी तुम्ही लहान मुलांना बनवून देऊ शकता. एवढा हेल्दी आणि एवढे चविष्ट असा नाश्ता तयार होतो आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू. आणि जाता जाता व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू.